निसर्गरम्य डोंगरात स्वामींनी पारध्यांना दिलेली अहिंसेची शिकवण. रामायण जसं त्या क्रौंच पक्षाला सोडून वाचता येत नाही ना बंधूंनो, तसं आम्ही त्या लीळा चरित्रातून त्या गोजीरवाण्या सशाला काढूच शकत नाही. कारण त्या सशामुळेच तर मराठीतलं पहिलं सूत्र स्वामींच्या श्रीमुखातून बाहेर पडलं. सालबर्डीच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये त्या सशाचा जन्म झाला. गोजीरवाणा तो ससा. अंगावरती सकाळी कवळं ऊन पडलं की उठायचं, माडू नदीचं पाणी प्यायचं, रानातलं हिरवगार गवत खायचं आणि स्वच्छंद वातावरणामध्ये बागडायचं, हा त्या सशाचा दिनक्रम होता. झाडाचं पान जरी अंगावर पडलं ना तरी आभाळ पडलं म्हणून धावत सुटणारा तो ससा त्या अरण्यामध्ये जंगलामध्ये निर्भीडपणे वावरायचा. एक दिवस काय झालं, हा ससा खेळत खेळत एका टेकडीवरती गेला. त्याला भान राहिलं नाही की आपण आपल्या परिवारापासून खूप दूर निघून आलेलो आहोत. ससा तर हिरवेगार गवत खाण्यामध्ये रमलेला आहे आणि रमलेला असताना कुठून तरी त्याच्या कानावर कुंत्र्यांच्या भुकण्याचा आवाज आला. दोन काळी कुट्ट शेपटी कापलेली कुत्री त्या सशाच्या मागे उभी होती. सशानं बघितलं, घाबरला ससा, पण पर्याय नव्हता कारण कुत्री जवळ येऊन उभी राहिली होती. लागलीच त्यांच्या पाठीमागं दोन बाण घेतलेले पारधी सुद्धा होते. त्या पारध्यांनी त्या सशाला पकडलं, आपल्या हातावरती ठेवलं आणि एक पारधी दुसऱ्या पारध्याला म्हणाला, या सशाची आपण शर्यत लावूया का? सशाने मांडी थोपटली. ओ पारध्यांनी मांडी थोपटली आणि म्हणाला की या सशाची आपण पैज लावू. मांडी जर बघायला गेलं ना तर आम्ही मांडी अनेक ठिकाणी थोपटत असतो. पारध्यांनी मांडी थोपटली आणि ससा घाबरून पळत सुटला. सर्वज्ञांनी मांडी वरती केली आणि ससा त्याच्या खाली शिरला. हा दोन मांडी मधली विसंगती आहे. एक लीळेच्या कुशीत मला ससोबा दिसले, एका लीळेच्या कुशीत मला ससोबा दिसले, त्याला पाहून पारधी त्याच्या मागेच लागले. लीळेच्या कुशीत मला ससोबा दिसले, एका लीळेच्या कुशीत मला ससोबा दिसले. मांडी थोपटली. पारध्यांनी सशाला सोडला आणि सशाला सोडल्यानंतर ती दोन कुत्री त्या सशाच्या मागे लागलेली आहेत. ससा जीवाच्या आकांताने पुढे पळतो आहे. ससा घाबरला होता, त्याचे हार्टबीट वाढलेले होते, पण पर्याय नव्हता. कसा तरी जीव वाचवायचा होता. पळता पळता त्याच्या मनामध्ये विचार आला, अरे हे पारध्यांचं मी काय बिघडवलंय? मी तर रानातलं पाणी पितो, हिरवगार गवत खातो, स्वच्छंद वातावरणामध्ये बागडत असतो. मी कधीच कुणाचं काही नुकसान केलं नाही. मग ही पारधी माझ्या का जीवावर उठले असते? ससा पुन्हा धावत सुटला. त्याने मागे वळून बघितलं, पारधी जवळ आले होते. त्या पारध्यांचं बाण त्या सशाचा वेध घेत होते आणि अशा परिस्थितीत ससा पळत पळत असताना त्याला सर्वज्ञांची स्त्री मूर्ती एका झाडाखाली बसलेली दिसली. स्वामी ध्यानस्थ डोळे लावून बसलेले आहेत. बाई हे सकळ जीवाते चिंती, या उक्तीनुसार या सूत्रानुसार सर्वज्ञ सकळ जीवांचं चिंतन करत ध्यानस्थ बसलेले आहेत. सशाने बघितलं की माझा तारणहार हा फक्त हा सर्वज्ञच आहे. आणि मग सशाने पुन्हा एकदा जोराची धूम ठोकली. सर्वज्ञांपुढे ससा येऊन उभा राहिला. सशाची चाहूल लागतात. सर्वज्ञांनी डोळे उघडले आणि सर्वज्ञ आपली मांडी वर करतात आणि सशाला म्हणतात, या महात्मे हो बसा. ससा तात्काळ मांडी खाली शिरलेला आहे. त्याचं काळीज धडधडत होतं, हार्टबीट वाढले होते. स्वामींच्या स्पर्शानं तो ससा शांत झाला, पण त्याच्या मनातला विचार मात्र गेला नव्हता. तो म्हणतो, लागुनी माझ्या पाठीशी हे उगीच मजका छळती जण हे. लागुनी माझ्या पाठीशी